नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट क मधील विविध पदांसाठी या ठिकाणी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कार्यालय सहाय्यक किंवा ऑफिस असिस्टंट कॅटेगरीतली ही पदे आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 19,900 ते 63,200 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यासाठी सुरुवात झालेली आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेत आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये नॉन टीचिंग संवर्गातली पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी 6/11/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे बघूया आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ओपनिंग डेट आहे 10/11/2025 पासून सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशनची 30/11/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता। यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत। ग्रुप सी मधील पदांसाठी, ज्यामध्ये पहिलं पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट JOAचं ग्रुप सी मधले पद आहे, ज्याच्या टोटल 50 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत। या पदासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये ओपनच्या 20, ओबीसीच्या 13, एससीच्या 7, एसटीच्या 3, ईडब्ल्यूएस साठी 5 आणि हँडिकॅपसाठी 2 जागा रिझर्व्ह तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त दुसरं सुद्धा पद आहे ऑफिस असिस्टंट OA किंवा डेटा एंट्री ऑपरेटर DOAचं। अगेन हे सुद्धा ग्रुप सी मधलं पद आहे, ज्याचं टोटल 16 जागा आहेत। यासाठी सुद्धा कॅटेगराइज विश्लेषण तुम्ही पाहू शकता आणि इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। सो पदाचं नाव, पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे, मात्र पदाचं नाव, संवर्ग कोणता आहे, कॅटेगरी विश्लेषण किती आहे आणि जागांची टोटल माहिती मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेली आहे। ऑफिस असिस्टंट किंवा कार्यालयीन सहाय्यक संवर्गातली पदे आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, या पदांसाठी लागणारं क्वालिफिकेशन कशा प्रकारे राहणार आहे, तर ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी लेवल 2 चा पे स्केल 19,900 तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो 19,900 ते 63,200 हा पे स्केल तुमचा 7व्या वेतन आयोगानुसार राहणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती होत आहे, ज्यामध्ये बॅचलर डिग्री हा पहिला क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर टायपिंग स्पीड पाहिजे, एक तर 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं ऑन कॉम्प्युटर असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। ओपनसाठी एज लिमिट 32 वर्ष राहणार आहे। जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। दुसरे जे पद आहे ते ऑफिस असिस्टंट OA डेटा एंट्री ऑपरेटर DOAचं पद आहे, ज्यासाठी 25,500, 81,100चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये सुद्धा हे पद डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरलं जात आहे, ज्यासाठी अगेन बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो विथ ॲटलिस्ट 2 इयर्स रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे लेवल 2 च्या पे स्केल मधला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। आणि टायपिंग स्पीड तुमचं 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट असेल तर अप्लाय करू शकता। यासाठी ओपनसाठी एज लिमिट 35 इयर्स राहील। पहिल्या पदासाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे, दुसऱ्या पदासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, त्यामुळे 50 जागा ज्या पहिल्या पदासाठी आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे दोन्ही पदांसाठी। SC ST ला 5 वर्ष, ओबीसीला या ठिकाणी दिल्ली संवर्गातले असेल 3 वर्ष, हँडिकॅपमध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 13 वर्ष, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, स्पोर्ट्स पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, डिसेबल डिफेन्स सर्व्हिसेस, विडोज वुमन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी एक्झामिनेशन स्कीम कशा प्रकारे राहणार आहे। ज्युनियर ऑफिस असिस्टंट किंवा दोन्ही पदांसाठी या ठिकाणी 2 तासाची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये 200 MCQ असणार आहेत। यामध्ये टोटल मार्क्स जे असणार आहेत ते 200 राहणार आहेत। त्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग ॲबिलिटी, अरिथमॅटिक, न्यूमेरिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज आणि कंपरेशन याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील। DTU मार्फत कंडक्ट जी रिटन टेस्ट CBT असणार आहे ती या ठिकाणी घेतली जाईल। याचा डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो अवेलेबल आहे नोटिफिकेशनमध्ये, तोही तुम्ही पाहू शकता। सेंटर असणार एक्झामिनेशनचं दिल्ली NCR मध्ये राहणार आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल। नोकरी ठिकाण अर्थातच तुमचं युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणीच राहील। एक्झामिनेशन फी बघा, या ठिकाणी जनरल ओबीसीला 1,500 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। हँडिकॅप, EWS, एक्स सर्व्हिसमॅन, SC ST कॅन्डिडेटला 750 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। आता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये सर्व कॅन्डिडेट्स इंडियन सिटीजन असणे आवश्यक आहे। ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट डेट 30/11/2025 राहील। या ठिकाणी DTUच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। पुन्हा एकदा 10/11/2025 पासून 30/11/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे। या भरतीबाबत काय डाऊट्स असतील ॲडिशनल
तर तुम्ही कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. लक्षात घ्या, या ठिकाणी जी अवेलेबल माहिती आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. नोटिफिकेशनमध्ये आणखीन माहिती अवेलेबल आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होईल आणि इतर सर्व गोष्टींची माहिती अवेलेबल आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल. डाऊट काय असेल तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.